हॅलो, मी मानसी. तर तुमचं सगळ्यांचं माझ्या आजपासूनच्या मिनी व्लॉगच्या नवीन प्रवासात स्वागत करते. तर मंडळी, लहानपणापासूनच माका गुरांची आणि शेतीच्या वातावरणाची खूप आवड होती. म्हणलं आजच्या ह्या दिवसाच्या नवीन प्रवासाची सुरुवात आपण मांगराकडसूनच केलेली बरी. तर चला मग तुमका मी घेऊन येले आता आमच्या पडये, जिसं आम्ही गुरांका बांधव. तर ही गव्हाणी असा, ज्यामध्ये गुरांसाठी गवात आणि चारो टाकलो जाता. आणि ही दोरी म्हणजे दाया असा, जा आपण गुरांच्या गळ्यात बांधतो त्यांचं संरक्षण करण्यासाठी. आणि जर गुरांची वासरा जर असली तर त्यांच्यासाठी अशी छोटी गव्हाणी असतात, ज्यामध्ये त्यांच्यासाठी गव्हात चारो असता आणि मांगराच्या शेवटच्या भागात असतं एकदम. तर आता हिवाळी शेतीक सर्वांनी सुरुवात केलेली आहे. आणि हिवाळी शेती म्हणजे आमच्याकडे वांयंगण असं म्हणतात. एखाद्या वापल्यामध्ये पाण्याचं प्रमाण जर असतात हिवाळ्यात किंवा शेळ वगैरे असतात, तर त्या भागामध्ये वांयंगण प्रत्येकजण करता. आणि वांयंगण भात म्हटल्यानंतर कोकणात तर वांयंगण भाताची चवच निराळी असतात. तर वांयंगणा भात उतल्यानंतर त्या शेतीचे पण काही टप्पे असतात. तर पहिल्यांदा आपण कसे वापले बेनूचे लागतात, म्हणजे नडणी करूची लागता आणि थोडीफारशी मॅर पण काढून घेऊची लागता. तर मंडळी, वांयंगणा शेतीत तुम्ही हिवाळी शेती उतलास तरी काय नाही. तर आता वांयंगणा शेतीची कामं काय चालू असतच पुढे. तर मी तुमका घेऊन येईल सर माईच्या मांगराकडे. माईच्या पावसामध्ये वांग्याच्या बिये घातलेले होते रुजत. तर ते का आता वांग्याची अळी चांगल्या प्रकारे इल्लेली होती. तर आता आमची परड्याची पण कामं चालू जातील. तर आम्ही परडा पण करतो हिवाळ्यात. तर पाऊस गेलेलो होतो, आता निमार वगैरे चांगला लागलेला आहे, त्याच्यामुळे लोकांची कामं पण झाली आहेत चांगल्या प्रकारे. तर निमार बघून मी आणि मम्मीन घराची वाट धरलो, मम्मीन भारो घेतलेल्या. तर मंडळी, आजचं नवीन ब्लॉग कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा. चला मग, बाय. श्री स्वामी समर्थ.